करमाळा तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक पार पडते। आपण पाहू शकतो की सध्या उन्हाचा पारा देखील मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की आमदार नारायण पाटील यांचं देखील पॅनल आहे, त्यांच्या विरोधात माजी आमदार संजय मावळ शिंदे यांचं पॅनल आहे। या ठिकाणी आज 12 वाजेपर्यंत जवळपास 27.80% मतदान झालंय। या ठिकाणी आपल्याबरोबर स्वतः आमदार नारायणबा पाटील आहेत। आबा, काय सांगाल, आज आदिनाथ कारखान्याच्या पॅनलचं मतदान होतंय। 12 वाजेपर्यंत 27.80% म्हणजे जवळपास 28% मतदान झालंय। मतदारांना काय आवाहन करणार आपण? तसं पाहिलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखाना अनेक वर्ष थोडा बंद अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे थोडं लोकांची सहानुभूती आदिनाथ बद्दल थोडी कमी झालेली आहे। कारण पाठीमागच्या काळामध्ये थोडं विसंगती झाली आदिनाथ चालवण्याच्या बाबतीत, त्याच्यामुळे थोडं विसंगती नाही म्हणलं तरी आहे। आणि मग आता निवडणूक आज पार पडते या, तर भविष्य काळामध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ऊर्जित अवस्थेत येईल असं मला विश्वास आहे। आता आपण पाहतो की सकाळधरण आपण मतदान केंद्रावरती फिरताय, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आपल्याला? आमच्या पॅनलला अतिशय चांगला प्रतिसाद आहे। आम्हाला बागल कुटुंबियांनी म्हणजे त्यांच्या गटाने बी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आमचे ज्येष्ठ नेते जयवंतराव जगताप यांचाही पाठिंबा आहे, ते आमच्या बरोबरच होते। आणि शिवाय आपल्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय सहकारवर्षी शंकरराव मोहिते पाटलांचे ज्येष्ठ चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर धैर्यशीलभाई मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सगळ्यांनी आमच्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। आणि तालुक्यातही आता मी आमदार असताना अनेक लोकाभिमुख कामं केल्यामुळे जनतेचा मला प्रतिसाद आहे, शेतकऱ्यांचा प्रतिसाद मला आहे। परवा दिवशी परत निकाल होतोय, विजयाबाबत काय वक्तव्य करणार तुम्ही? आमचा विजय हा निश्चित आहे, कारण जे समोरचे जे माझे आमदार आहेत संजय शिंदे, त्यांनी स्वतःचाच कारखाना विकलेला आहे। त्याच्यामुळे दुसऱ्याचा स्वतःचा चालवता आला नाही। हे आता बंद पडलेला कारखाना इथं चालवायला आलेले आहेत। तर जनता एवढी आमची तालुक्यातली दूध खुळी नाही। पाठीमागच्याच काळामध्ये पाठीमागच्या 5 वर्षामध्ये चुकून त्यांना आमदारकी दिली, याचाच पश्चाताप आमच्या करमाळा तालुक्यातल्या जनतेला होतोय, असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं। आपण पाहतोय की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया आज पार पडते। परवा दिवशी याचा निकाल असणार आहे। यावेळी आमदार नारायण पाटील यांनी बोलताना सांगितलं की विजय हा आमचा निश्चित आहे व आदिनाथ सहकारी कारखान्याला ऊर्जित अवस्थेत आणल्याशिवाय मी राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आहे ती यांनी यावेळी दिली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, जेऊर, करमाळा।